आजकाल स्त्रियांमध्ये थायरॉईड आणि पी-सी-ओ-डीचं खूप मोठा इश्यू आहे सर. तर पी-सी-ओ-डी हा द्वारे बरा होऊ शकतो का? मुळात कसं आहे, की आपण निदान काय केलं, पी-सी-ओ-डी पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज सिंड्रोम. हं, मुळात कसं आहे, पेशंट आपल्याकडे आल्यानंतर हं, तो त्याचं आपण लाईफस्टाईल चेंज म्हणजे बघायला पाहिजे. हं, त्याचं वजन जास्त आहे का त्या रोग्याचं? हं, हं, त्याच्यानंतर त्याचं खाणं-पिणं कसं आहे आपल्याला, ते बघायला पाहिजे. लाईफस्टाईल त्याची कशी आहे? सकाळी उठण्याचं शेड्यूल कसं आहे? रात्रीचं शेड्यूल कसं आहे? आयुर्वेदामध्ये सप्तधातू सांगितलेले आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र. हं, हं, तुकारामाचा एक अभंग आहे. हं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज जर तुमचं चांगलं आहे, तर फळं चांगलं येणारच आहे. तर बीज म्हणजे काय, की आपली ओव्हरी. जर ओव्हरी तुम्हाला चांगली ठेवायची झाली, हं, तर तुमचे सप्तधातू व्यवस्थित लागतात. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे आहेत, ते शुक्रधातू जे आहे ते व्यवस्थित लागेल. मग आपण जो आहार घेऊ, हं, त्याचं आपण मन प्रसन्न पाहिजे. हं, दोघांची सांगड पाहिजे, आहार आणि मनाची. आहार कसा पाहिजे? षड्रसात्मक पाहिजे. षड्रसात्मक म्हणजे काय? मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. हं, म्हणजे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू असा आहार आपला असला पाहिजे. हं, आहाराचं प्राकृत पचन झाल्यानंतर सप्तधातू तयार होतात. मग त्याचं पहिला धातू रस, मग रक्त, मग मांस, मग मेद, मग अस्थी, मग मज्जा आणि मग शुक्र. या प्रकारे सप्तधातू व्यवस्थित जर तयार झाले, तर गर्भाशयाची जी वाढ आहे ते व्यवस्थित होते आणि तिचे जे प्रॉब्लेम आहेत त्या महिलेचे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि थायरॉईडचा प्रॉब्लेमसुद्धा यातूनच आहे. थायरॉईडचे 2 प्रकार आहेत. हायपो आणि हायपर. आणि हायपोमध्ये वजन वगैरे वाढते, धडधड वगैरे होते, काम करायची इच्छा होत नाही, झोपून राहावं असं वाटणं, वजन वगैरे वाढणं, हं, हं, काही काम करायची इच्छा नसणं, हे सगळे हायपोथायरॉइडिझमचे लक्षण आहे. जनरली हे पेशंट सगळ्यात जास्त आढळतात. आणि याला कारण आहे, की त्यांचं जे मन आहे, हं, ते अस्वस्थ असतं सोबत सांगड त्याची. जर थायरॉईड जर बरा करायचा झाला, तर लाईफस्टाईलपासून सगळं चेंज करायला पाहिजे. आपल्या सप्तधातूपासून शरीर बनल्यापासून आहारापासून सगळे बदल करायला पाहिजे. तरच हा आजार मुळापासून